नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. येणाऱ्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत दिवसभरातल्या, राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा अगदी वेगवान आढावा. काँग्रेसनं भाजपच्या स्मृती इराणींवर खोचक टीका केली आहे. लवकरच एक नवीन मालिका सुरू होतीये, क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅज्युएट थी, असं या मालिकेचं नाव असेल, असं काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. इराणीनं नुकताच जो अर्ज दाखल केला त्यात त्यांचं 12वी पर्यंतचं शिक्षण झाल्याचं म्हटलंय, पण 2014 सालच्या प्रतिज्ञापत्रात त्या पदवीधर असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. भाजपच्या शिष्टमंडळानं आज निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी देशाची दिशाभूल करत असून राहुल गांधी पंतप्रधानांबाबत अपशब्द वापरत असल्याचा आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकारांशी बोलताना केला. भाजपच्या नेत्या मीनाक्षी लेखींनी राहुल गांधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. लेखींनी त्यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप केलाय. चौकीदार चोर है असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं, असं राहुल गांधी म्हणाले. त्यामुळे राहुल यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा फौजदारी गुन्हा दाखल व्हावा, असं लेखींनी याचिकेत म्हटलंय. तिन्ही सैन्य दलांच्या 8 माजी प्रमुखांसह 150 माजी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलंय. यात सैन्याचा राजकीय हेतूने वापर केला जात असल्याची तक्रार करण्यात आल्याचं कळतंय. सत्ताधारी भाजप सर्जिकल स्ट्राईकसारख्या सैन्य दलाच्या कारवाईचं श्रेय घेत असल्याबद्दल तक्रार करण्यात आली. मात्र अशा प्रकारचं कोणतंही पत्र मिळालंच नसल्याचं राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आलंय. शिवाय काही अधिकाऱ्यांनी सुद्धा आपली सहीच नसल्याचं त्यात म्हटल्यानं एक नवा वाद निर्माण झालाय. महाराष्ट्रात जळगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा प्रकार ताजा असतानाच आता राजस्थानमध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली आहे. इथं भाजपच्या 2 गटात प्रचाराच्या दरम्यान हाणामारी झाली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हरियाणाच्या कर्नालमध्ये पोलिसांनी ITIच्या विद्यार्थ्यांवर जबर लाठीचार्ज केलाय. अनेक विद्यार्थी यात जखमी झालेत. आज सकाळपासून कर्नालमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्याचं कारण म्हणजे गुरुवारी सकाळी निखिल नावाच्या विद्यार्थ्याचा बस खाली चिरडून मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर संतापाची लाट उसळली. आर्थिक अडचणीतील जेट एअरवेजच्या विमानांची संख्या दिवसेंदिवस कमी होतीये. मागील आठवड्यात 26 वर असलेली ही संख्या आता 14 वर आल्याचं सूत्रांनी म्हटलंय. जेट एअरवेजनं आपली सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द केली असून देशातील उड्डाणंही कमीत कमी करत आणली आहेत. IPL सामन्यांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागानं वर्तवली आहे. यानंतर मुंबईत अलर्ट जारी करण्यात आलाय. दहशतवादी मॅचच्या दरम्यान परदेशी खेळाडू असलेल्या बसला टार्गेट करू शकतात. खेळाडूंच्या बसवर गोळीबार होऊ शकतो. गुप्तचर यंत्रणांनी खेळाडूंची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले. नांदेडमधल्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या अनेक भाषणांचा दाखला देऊन राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदींनी खोटी स्वप्न दाखवल्याचा आरोप त्यांनी केला. अहमदनगर इथं भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींनी जाहीर सभा घेतली. या सभेत काँग्रेसचा जाहीरनामा हा देश तोडणाऱ्यांना साथ देणार असल्याची टीका केली आहे. तर वर्षानुवर्ष काँग्रेसनं हेच काम केल्याचं त्यांच्याकडून अपेक्षा नाहीयेत, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सुद्धा पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. अहमदनगर इथं भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचार सभेत दिलीप गांधी भडकल्याचं बघायला मिळालं. दिलीप गांधींना भाषण थांबवायला सांगितल्यानं त्यांना भलताच राग आला आणि त्यांनी तो व्यक्त सुद्धा केला. जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी गांधींना भाषण करण्यापासून रोखलं. त्यावर गांधी प्रचंड चिडलेले दिसून आले. केंद्रीय मंत्री मेनका गांधींनी मुस्लिमांबद्दल अतिशय आक्षेपार्ह आणि संतापजनक विधान केले. मी जिंकणार तर आहेच, पण मुस्लिमांनी मला मत दिलं नाही आणि नंतर ते माझ्याकडे काम मागायला आले तर स्वाभाविक आहे. मी विचार करते की त्यांना नोकरी देऊन काय उपयोग, असं धक्कादायक विधान त्यांनी सुलतानपूरमधल्या एका प्रचार सभेत केलं.
यवतमाळ जिल्ह्यात हैदराबाद नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय। यात 5 जण जागीच ठार झाले तर 12 जण गंभीर जखमी आहेत। जखमींवर राळेगाव आणि वडनेर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कार आणि ऑटो रिक्षाची धडक झाली, ज्यात 5 जण जागीच ठार झाले। विदर्भातील काटोल विधानसभेची पोटनिवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, कारण इथल्या निवडणुकीची प्रक्रिया न्यायालयानं बेकायदेशीर ठरवली आहे। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय घेतलाय। आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे काटोलची जागा रिक्त झाली होती। उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात चोरीसाठी आलेल्या टोळीला कल्याण पोलिसांनी जेरबंद केलंय। या टोळीच्या मुहूर्त्या महिलेला आणि तिच्या साथीदाराला अटक केली असून आणखी 2 जण फरार आहेत। हे लोक आपल्या साथीदारांसमवेत दुकानदाराला बोलवण्यात गुंतवून महागड्या मोबाईल फोन चोरायचे, पण त्यांची ही चोरी उघडकीस आली। काँग्रेस ही ब्रिटिशांची औलाद तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचं पिल्लू असल्याची टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उस्मानाबादमध्ये केली आहे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कायम जाती भांडणं लावा, घरं फोडा असं काम करत आली आहे, असं त्या म्हणाल्या। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात अंगणवाडी पोषण आहारात आळ्या सापडल्यात। इगतपुरीच्या नागोराली या गावातली ही धक्कादायक घटना आहे। गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं कामाकडे दुर्लक्ष होतंय, त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बीडमध्ये निर्दयीपणाचा कळस पाहायला मिळाला। एका दिवसाच्या बाळाला पिशवीमध्ये टाकून त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। त्या अर्भकाच्या डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। शाळेच्या प्रशासकीय कामाचा डेटाबेस ठेवणाऱ्या शालार्थ प्रणालीत तांत्रिक दोष निर्माण झालाय। ही प्रणाली सध्या बंद आहे। परिणामी शिक्षकांचं वेतन ऑफलाईन पद्धतीनं काढलं जात आहे। अद्याप या दुरुस्ती न झाल्यानं जून महिन्यापर्यंत वेतन ऑफलाईनच काढण्याचा निर्णय सरकारनं घेतला। भाडे नाकारल्याच्या कारणावरून मिळालेल्या तक्रारीनंतर परिवहन विभागानं तब्बल 758 लायसन्स निलंबित केली आहेत। शहरातील रिक्षा टॅक्सी चालकांच्या मुजोरीतून दिलासा देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। राज्यातील हजारो मुलांचं आयुष्य असुरक्षित असून मुंबई, पुणे, नाशिक या 3 शहरात रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची संख्या तब्बल 71,000 असल्याचं सर्वेक्षणातून दिसतंय। त्यासाठी जवळपास 23,000 मुलं ही शारीरिक, मानसिक शोषणाला बळी पडत असल्याचं एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलंय। तुम्हाला देशात शांतता नकोय का असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं वादग्रस्त जागेवर पूजा करण्यासाठी परवानगी मागणारी याचिका फेटाळून लावली। गली बॉय मधील आलियाच्या अभिनयाची इतकी प्रशंसा करण्यासारखं काय होतं असं म्हणत अभिनेत्री कंगना रनौतनं आलिया भट्टवर टीका केली आहे। तर माझी तुलना आलियासोबत करणं म्हणजे लज्जास्पद आहे असंही ती म्हणाली। वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपच्या साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। उन्नावमध्ये प्रचाराच्या दरम्यान त्यांनी जनतेला मला मत द्या, अन्यथा मी तुम्हाला शाप देईन असं म्हणत स्वतःलाच मत देण्याचं आवाहन केलंय। याआधीही साक्षी महाराजांच्या अनेक अतरंगी वक्तव्यामुळे ते चर्चेत राहिले। विरोधकांनीही मोदी सरकारवर त्यांच्यामुळे टीका केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियातर्फे एक पुरस्कार दिला जाणार आहे। सेंट अँड्रू अवॉर्ड असे या सन्मानाचं नाव आहे। रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांनी या प्रस्तावावर सही केली आहे। मोदींनी रशिया आणि भारत यांच्यातील संबंध एका नव्या उंचीवर नेल्याबद्दल त्यांना रशियाचा हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला। दिवसभरातल्या याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।